नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। तर सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। त्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलेलं आहे। सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे। न्यायाधीश JK माहेश्वरी, संजय करोल यांच्या खंडपीठाचा हा निर्णय आहे। हायकोर्टानं राणांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेलं होतं, पण सुप्रीम कोर्टानं आता हा निर्णय रद्द केलेला आहे। नवनीत राणांना मोठा दिलासा, जात प्रमाणपत्र वैध। राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत आनंदराव अडसूळ यांनी हायकोर्टात याचिका केली होती। 8 जून 2021 रोजी मुंबई हायकोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं। राणांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी बनावट कागदपत्र वापरल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण होतं। जात प्रमाणपत्र अवैध ठरवत हायकोर्टानं नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंडही ठोठावला होता। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला। नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय आता सुप्रीम कोर्टानं दिलाय। त्यामुळे नवनीत राणांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय।